नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफमध्ये सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही आज अगदी सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउजचे अचूक असे कटिंग कशी करायचं आहे त्याचा डायग्राम आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आज शिकणार आहोत। तर नवशिक्यांसाठी खास असलेला या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील। त्यामध्ये संपूर्ण मापे टाकण्याची पद्धत, मागील भाग व पुढील भाग कटिंग कशा पद्धतीने करायचा, कसा वाढवायचा आहे, कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे, क्रॉसपट्टी कुठे किती वाढवायची आहे, ठीक आहे, याची अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने अशी टक्स फिटिंग कशी टाकायची आहे याची सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित तुम्हाला सर्व सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आज मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहून, अजिबात स्किप न करता पूर्ण पाहून तुम्ही घरी बसून तुमच्या मापाचा परफेक्ट असा ब्लाउज तुम्ही बनवू शकता। तर ठीक आहे, व्हिडिओला आपण सुरुवात करण्या अगोदर इथून पाठीमागे आपण काय काय पाहिलं आहे ते थोडक्यात शॉर्टमध्ये आपण पाहूया। ठीक आहे, आपला एक फोर्टक ब्लाउज हा पूर्ण आपला कंप्लीट झालेला आहे, तो देखील स्टेप बाय स्टेप ज्या पद्धतीने आपण शिकला आहे त्याच पद्धतीने कटोरी ब्लाउज आपण शिकणार आहोत। ठीक आहे, कटोरी ब्लाउज म्हटलं की सर्वांना काय होते की सर्वांच्या मनात अशी भीती वाटते। का बरं भीती वाटते? कटोरी ब्लाउजची पद्धत तर एकदम सोपी आणि एकदम इझिली पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे। इथून पुढे आपले कटोरी ब्लाउजचा आपला स्टेप चाललेले आहे। स्टेप बाय स्टेप कटोरी ब्लाउज व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला मी समजून सांगणार आहे, तो जेणेकरून तुमचा कटोरी ब्लाउज कुठंच कधीच चुकणार नाही। ठीक आहे, फोटो ब्लाउज ज्या पद्धतीने सांगितला त्याच पद्धतीने कटोरी ब्लाउज अगोदर तुम्हाला डायग्राम व्यवस्थित पद्धतीने डायग्रामची ओळख करून देते, व्यवस्थित पद्धतीने डायग्राम कसा काढायचा, कुठून कुठं कट होतो ते व्यवस्थित आधी तुम्हाला इथं समजून सांगते। ठीक आहे, कुठे कुठे वाढवायचं आहे हे देखील समजून सांगते। ठीक आहे, आपण अजिबात घाई न करता आपण सर्व काही शिकणार आहोत। ठीक आहे, घाई अजिबात करायची नाही, स्टेप बाय स्टेप सर्व आपण शिकायचं आहे। ठीक आहे, आपण व्यवस्थित पद्धतीने डायग्राम शिकूया, त्याच्यानंतर पेपर कटिंगवर शिकूया आणि त्याच्यानंतर पेपर कटिंग आपण कापडावर ठेवून आपण कटिंग करायला शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत। ठीक आहे, मग आपण स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही आपण शिकायचं आहे। ठीक आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, जेणेकरून सर्व पॉईंट, सर्व ट्रिक्स, सगळे टिप्स तुम्हाला सांगत आहे त्या तुमच्या अजिबात स्किप होणार नाही, ह्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे। ठीक आहे, तर व्यवस्थित पद्धतीने सगळं समजून घ्या। तर ठीक आहे, सुरुवातीला मी काय करत आहे, सुरुवातीला मी तुम्हाला डायग्राम व्यवस्थित पद्धतीने कसा असतो त्याची ओळख तुम्हाला करून देत आहे। ठीक आहे, इथं सरळ रेष जी आपण उभी आखलेली आहे ती रेष कशाची असते, तर ती रेष आपली पूर्ण उंचीची रेष असते। इथं आपल्याला पूर्ण उंची ब्लाउजची टाकायची असते अशा पद्धतीने। ठीक आहे, ही पूर्ण उंची ब्लाउजची टाकायची असते। पहा, इथं पॉईंटला नाव देते ए पॉईंट आणि बी पॉईंट, जेणेकरून तुम्हाला समजून येईल ए आणि बी पॉईंट ही आहे पूर्ण उंची, म्हणजे इथं आपल्याला पूर्ण उंची टाकायची असते ब्लाउजची। ठीक आहे, ह्याच्याची जी मेन पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची असते। ठीक आहे, ही आडवी रेष आता आपण आखली बी पॉईंट आणि सी पॉईंट। ठीक आहे, ही पॉईंट कशाच असते, ही रेष पूर्ण आहे ना ती शोल्डरची असते। इथं बी पासून सी पर्यंत आपल्याला शोल्डर टाकायची असते। ठीक आहे, सी पासून इकडं नाव पण पॉईंटला मी देते, पॉईंट घेतलेला आहे, तर ही आहे सी पासून तो पॉईंट आहे शोल्डर पट्टीचा। ठीक आहे, सी तर समजला, शोल्डर पट्टी तिथं असते, म्हणजे माप आपलं सी पासून इकडे आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं असतं। लक्षात घ्या, शोल्डर पट्टी ही आपले कस्टमर किंवा कस्टमरचा ब्लाउज असेल तर त्याच्या आवडीनुसार शोल्डर पट्टी असते आणि स्वतःचे शिवत असेल तर स्वतःचं पण स्वतः आवडीनुसार शिलाई शोल्डर पट्टी असते। कदाचित एखाद्याला आवड निवड नसते तर त्यावेळेस काय करायचं असतं, जो आपला मापाला ब्लाउज आपला आलेला आहे ना तर तो त्यानुसार आपण शोल्डर पट्टी टाकायची असते, अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून। पहा, सी आणि डी पासून आपण मुंढा टाकलेला आहे। ठीक आहे, सी आणि डी पॉईंट मुंड्याचा आहे, सी पासून खाली उभा टेप ठेवून मुंड्याचं माप आपल्याला घ्यायचं असतं आणि इथं आता आडवा टेप ठेवून आपल्याला 1/4 छाती टाकायची असते। आपण पाहिलेलंच आहे कालच्या व्हिडिओमध्ये 1/4 छाती कशी काढायची आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने 1/4 छातीचं माप टाकायचं आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। ही झालं 1/4 छातीचं माप ई पर्यंत। ठीक आहे, इथून इथपर्यंत ई 1/4 छाती। ठीक आहे, 1/4 छाती इथं थोडंसं हे करून दाखवते तुम्हाला, इथून इथं म्हणजे समजेल 1/4 छाती कुठे टाकायची आहे आपल्याला, म्हणजे ही झाली आपली छाती रेषा आणि बी आणि सी झाली शोल्डर रेषा।
ठीक आहे. अशा पद्धतीने आपण समजून तर इथपर्यंत तर घेतलेलं आहे, इथपर्यंत आलेलं आहे. जर काही एक कोणाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, आपण नक्की पुन्हा एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. ही झाली 1/4 छाती. इथं मी टाकून दिलं जेणेकरून तुम्हाला समजून येईल 1/4 छाती कुठे टाकायची आहे, कुठून कुठपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत 1/4 छाती आणि ई आणि एफ पर्यंत हा पॉईंट आपला 1.5 इंचाचा आला शिलाई मार्जिन. ठीक आहे. किती शिलाई मार्जिन, हा ई आणि एफ पॉईंट शिलाई मार्जिन. ठीक आहे. इथपर्यंत तर तुम्हाला समजलं. आता आपण पुढं पाहूया. ठीक आहे. पुढची स्टेप आपण इथून पुढे पाहूया. तोपर्यंत त्याच्या अगोदर इथं मी जेवढं आपण आत्ता पण पाहिलं ते इथं लिहून देते. तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये अशा पद्धतीने नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून भविष्यात तुमच्या कुठल्या कारणाने तुमचं जर प्रॅक्टिस झाली नाही, तुमच्याकडून हे सगळं झालं नाही, मिस झालं, तर जेणेकरून आपण वही बघितलं तरी तुम्हाला पुन्हा एकदा शिकलेलं लक्षात येईल. ह्याच्यानुसार ह्यामुळे आपण काय करायचं आहे, आपण हे सर्व पूर्ण असं पद्धतीने स्टेप बाय स्टेप डीपमध्ये सर्व लिहून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने पहा, ए आणि बी काय केला, ए आणि बी पूर्ण उंची टाकली. ठीक आहे. पूर्ण उंची. बी आणि सी झाला शोल्डर. ठीक आहे. सी आणि डी झाली आपली काय, मुंढा. ठीक आहे. आता इथं ह्या पॉईंटला नाव देते तुम्हाला समजण्यासाठी. हा पॉईंट घेतला जी, समोकाठ शोल्डर मुंढ्याच्या. ठीक आहे. जी पॉईंट घेतला आणि जी पासून मग ई पर्यंत ही झाली आपली 1/4 छाती. जी पासून सरळ ई पर्यंत असा टेप ठेवायचा आहे आणि ती टेप ठेवून आपल्याला 1/4 छातीचं माप टाकायचं असतं. आणि ई आणि एफ ही झाले पॉईंट कशाचे, मार्जिन. ठीक आहे. जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतो 1/4 छातीमध्ये ती पॉईंट झाले मार्जिनचे. ठीक आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत समजलं. आता पुढचं पाहूया आपण. समजलं नसेल तर नक्की विचारत जा किंवा तुम्ही व्यवस्थित पुन्हा एकदा पुन्हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. पहा, आता इथं ए पॉईंट आहे. ए पॉईंटपासून सरळ आपल्याला आडवी रेष आखायची असते. ठीक आहे. आडवी रेष आपण आखून घेतली. ही झाली आपली काय, 1/4 कंबर. कितीचं काय झाली, ए आणि एच. त्याला पण नाव दिलं आपण पॉईंटला एच. ठीक आहे. इथं लिहून घेऊया ए आणि एच. ए एच काय झाला, 1/4 कंबर. इथं काय टाकायची, 1/4 कंबर टाकायची. 1/4 कंबर पण काढायला आपण शिकलो आहे. कशा पद्धतीने जशी छाती काढतो त्याच पद्धतीने आपण 1/4 छाती काढायची, 1/4 कंबर काढायचा असतो. एच आणि आय ही पॉईंट घेतला आपण एच पासून आय पर्यंत. ही काय झालं आपलं, 1 इंच तिथं वाढवायचं असतं टक्ससाठी. ठीक आहे. आपण कारण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट बरोबरच कट करणार आहोत, पेपर कटिंग. त्याच्यामुळे इथं 1 इंच आपल्याला काय घ्यायचं असतं, टक्ससाठी वाढवून घ्यायचं असतं. ठीक आहे. एच आणि आय पासून एच पासून आय 1 इंच टक्ससाठी आपल्याला वाढवायचं असतं. आणि आय पासून पुढं जे पॉईंट घेतला आपण 1.5 इंचाचा. ठीक आहे. जेवढं छातीमध्ये आपण मार्जिन घेतलं आहे तेवढंच इथं खाली कंबरमध्ये सुद्धा मार्जिन आपल्याला घ्यायचं असतं. ठीक आहे. एच आय आणि जे काय झालं, मग इथं आय आणि जे इथं काय झालं, मार्जिन झालं. ठीक आहे. ही तर समजलं. आता ही ए आणि जे पर्यंतची ही रेषा काय झाली आपली, कंबर रेषा. ठीक आहे. कंबर रेषा इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपल्याला, एफ पॉईंट आणि जे पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचा असतो. ठीक आहे. जॉईन करून घ्यायचा असतो. अशा पद्धतीने हा आपला बेस झाला. ठीक आहे. हा आपला ब्लाऊजचा बेस झाला. कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज असू द्या, प्रिन्सेस असतो, मद्रासी कटोरी असो, कटोरी ब्लाऊज असो, 4 टक्स ब्लाऊज असो, त्याचा हा डायग्राम बेस झाला. ठीक आहे. अशाच पद्धतीने सर्व ब्लाऊजची डायग्राम बेसिकली असते. ह्याच्यात आणखी चेंजेस ज्या त्या प्रकारानुसार, टाईपनुसार करायची असते. ठीक आहे. इथं मी सरळ रेष करून घेते जेणेकरून तुम्हाला डायग्राम सरळ दिसेल. तुम्ही काय करा, मी हातानेच काढत आहे, पण तुम्ही डायग्राम काढताना तुम्ही स्केलचा वापर म्हणजेच पट्टीचा वापर तुम्ही करायचा आहे. अजिबात हाताने काढायची नाही. आणि जेव्हा तुम्ही डायग्राम पेपर कटिंगवर करता किंवा कापडावरती करणार तेव्हा सुद्धा तुम्ही आपल्याला स्केल पट्टीच वापरायची आहे. हाताने काढायचा प्रयत्न तुम्ही करू नका. ठीक आहे. पहा, इथं आपण तिरका टेप ठेवायचा आहे. ठीक आहे. वरून शोल्डर जिथपर्यंत आपली शोल्डर पट्टी आलेली असते ना, ह्या पॉईंटपासून आपल्याला सरळ तिरका टेप आपल्याला ठेवायचा आणि आपल्याला जेवढा आपला गळा आहे ना तेवढा गळ्याचं माप, पुढच्या गळ्याचं माप टाकायचं असतं. आणि हा बॉक्स अशा पद्धतीने काढून आपल्याला तिथं घ्यायचा असतो. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता हा बॉक्स झाला आपला कशाचा, हा बॉक्स झाला आपला गळ्याचा. ठीक आहे. गळ्याचा पूर्णपणे. आता इथून काय करायचं आहे, इथं आपल्याला 1.5 इंच ते 1 इंच आतमध्ये पॉईंट घ्यायचा असतो गळ्याचा आकार देण्यासाठी. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने त्या पॉईंटमधून आपल्याला अर्धा गोलाकार द्यायचा असतो. अशा पद्धतीने आपला गळ्याचा आकार गोल तयार झाला. आता काय करायचं आहे आपल्याला, आता इथं आपल्याला ह्याच्यानंतर आपण पुढची स्टेप पाहणार
आहोत. ठीक आहे, इथपर्यंत गळ्याचा आकार झाला. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, आता ह्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. पहा इथं आता मुंडा त्याच्या अगोदर काढून घेऊया. आता मुंड्यामध्ये काय करायचं आहे, डी पॉईंट जो आहे ना आपला तिथला डी पॉईंटपासून सरळ आपल्याला 1 इंचाचा अंतर घेऊन 1 इंचाचं पॉईंट घ्यायचा आपल्याला असतो. इथं डॉट डॉट देते तुम्हाला तिरका, म्हणजे टेप कसा ठेवायचा ते समजेल. पहा अशा पद्धतीने 1 इंचाचा आतल्या असतो, आतल्या मुंड्याचा 1 इंचाचा पॉईंट आणि 1.5 इंचाचा पॉईंट असतो बाहेरील मुंड्याचा, म्हणजे पाठीमागील मुंड्याचा. ठीक आहे, अशा पद्धतीने 1 इंचावर आणि 1.5 इंचावर 2 पॉईंट आपल्याला घ्यायचे असतात डी पासून तिरका टेप ठेवून. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण इथं काय करायचं आहे, सी आणि डीचा मध्य काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्या पॉईंटपासून त्या 1 इंचाच्या पॉईंटपासून अशा पद्धतीने गोल आपल्याला काढून घ्यायचा आहे, मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. पहा हा झाला आपला मुंड्याचा आकार. आता इथून सरळ आपल्याला व्यवस्थित पद्धतीने गोलाकार पद्धतीने त्या पॉईंटमधून आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढून घ्यायचा असतो अशा पद्धतीने. ठीक आहे, पहा हे तर समजलं, इथपर्यंत समजलं. आता आपला झालाय पुढचा मुंडा काढून झालाय आणि पाठीमागचा पण मुंडा काढून झालेला आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय पुढं आपण जायचं नाही. नाहीतर काय होतं, ह्यांना आपण एकदा जोपर्यंत काढत नाही डायग्राम समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला पेपर कटिंगमध्ये सुद्धा समजणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या दोन्हीचा आपल्याला मुंड्या आपण काढून घ्यायचे आहेत. त्या मुंड्यामध्ये दोन्ही मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं आपलं माप भरलं पाहिजे, म्हणजे अर्धा इंचाचं आपल्याला दोन्ही मुंड्यामध्ये गॅप पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला समजलं का. आता हा बेस आपला तर झाला ब्लाऊजचा. ठीक आहे, आता पुढची स्टेप आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी घ्यायची आहे, क्रॉसपट्टी. ठीक आहे, क्रॉसपट्टी पण ब्लाऊजमध्ये सगळ्या असतेच. ठीक आहे, आता काय करायचं आहे, ए पासून के पर्यंत आपल्याला 3.5 इंचाचं अंतर घ्यायचं असतं. ठीक आहे, ए पासून के पर्यंत 3.5 इंचाचं माप घेतलं आणि पॉईंट घेतला. ठीक आहे, त्याला नाव दिलं आपण के. आता जे पासून वरती आपल्याला 2.5 इंचाचं माप घ्यायचं असतं. जे आणि यल पॉईंट दिला त्याला, जे आणि यल, जे पासून वरती यल पॉईंट घेतला 2.5 इंचावरती. ठीक आहे, मग आता जे आणि यल काय झालं आपलं 2.5 इंचाची क्रॉसपट्टीचं माप झालं. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, के आणि यल पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने यलला सरळ आडवी रेष यलच्या पॉईंटपर्यंत न्या आणि के आणि यल हा अशा पद्धतीने जोडून घ्या. ही झाली आपली कटोरी. ठीक आहे, एका साईडला असतं 3.5 इंच आणि दुसऱ्या साईडला 2.5 इंच, म्हणजे ए आणि के 3.5 इंच, जे आणि यल 2.5 इंच. ठीक आहे, अशा पद्धतीने समजलं. आता तुम्हाला कटोरीचं माप जर तुम्हाला माहिती नसेल तर एक तुम्हाला सांगते, के आणि यल जो पॉईंट असतो ना, तो के आणि यल पॉईंट काय करायचा आपल्याला मध्य काढायचा असतो, म्हणजे मिडल दोन्हीचा काढायचा असतो. ठीक आहे, के आणि यल किती भरतोय ते बघायचं आणि तेवढ्या मापाचा त्याचा मध्य आपण काढून घ्यायचा असतो. त्या मध्यावरती पॉईंट आपण काढून घ्यायचा असतो. पहा अशा पद्धतीने हा पॉईंट काढून घेतला. आता सरळ उभी रेष थोडीशी 1.5 ते 2 इंचावर अशी सरळ रेष आपण वरती काढून घ्यायची असते आपल्याला, जेणेकरून कटोरीचा शेप आपल्याला व्यवस्थित देता येतो. ठीक आहे, आता काय करायचं आहे, जो आपला पुढचा मुंडा असतो ना, ठीक आहे, तेथून आपल्याला कटोरी पण 2.5 इंचाचं माप आपलं भरलं पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं आपण कटोरीचं माप आकार दिलेला आहे. ठीक आहे, गळ्यापासून वरती 1.5 ते 1 इंचाचा पॉईंट घ्यायचा आणि तो पॉईंट बरोबर ह्या उभ्या आखलेल्या रेषेपर्यंत जॉईन करून घ्यायचा असतो आपल्याला अशा पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. ठीक आहे, काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्कीच विचारा किंवा छान कमेंटमध्ये उत्तर द्या आणि आपण लाईव्ह घेऊया. तुम्ही तुमच्या प्रश्न व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवा. काही समजलं नाही ते आपण लवकरच लाईव्ह येणार आहोत. त्या लाईव्हमध्ये सर्व प्रश्न तुम्ही विचारा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण तिथे देऊया. ठीक आहे, अशा पद्धतीने इथपर्यंत समजलं. ठीक आहे, आता आपण पुढची स्टेप आपण घेणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत तर समजलं, कटोरी झाली. आता हे पार्ट आपले किती झाले, एकूण पार्ट किती झाले पहा. अशा पद्धतीने तुम्ही पण काढून घ्यायचं आहे वहीमध्ये. ठीक आहे, हे आपण काय करत असतो, हे आपण पेपर कटिंग करताना आपण दुमडून घेत असतो. ठीक आहे, दुहेरी घडी घेत असतो. ठीक आहे, दुहेरी घडी घेतल्यामुळे हे वरची घडी कशाची होती आपली, वरचा भाग आपला फ्रंट पार्ट होतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर खालचा पार्ट आपला बॅक पार्ट म्हणून आपला त्याच्यातून निघत असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काढून घेतलेलं आहे. आता आपण पुढची स्टेप पाहायची
आहे. ठीक आहे, आपण हे इथलं व्यवस्थित तुम्ही हे वहीमध्ये लिहून घ्या. तोपर्यंत 2 मिनटं मी इथं थांबते, म्हणजे आपण पुढचा पाठ बघूया. ठीक आहे, सर्व वहीमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ व्यवस्थित समजला नाही किंवा एखादा पॉईंट समजला नाही तर व्यवस्थित रिपीट करा. बॅग घेऊन पुन्हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, समजल्याशिवाय पुढे जाऊ नका किंवा पेपर कटिंग करायला घेऊ नका. ठीक आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट कापडावर सुद्धा कटिंग करू नका. ठीक आहे, अशा पद्धतीने आता पुढचा भाग समजून घेऊया. ही आपण बेस काढून घेतला कटोरी ब्लाऊजचा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पाहिलेला होता कटोरी ब्लाऊज. ठीक आहे, मी इथं तुम्हाला समजण्यासाठी पुन्हा काढून घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी पहा, पुन्हा काढून घेतला डायग्राम. आता काय करायचं आहे पाहायचं आपल्याला. कटिंग नंतर इथे ह्याचे किती पार्ट निघत आहेत, किती पार्ट निघतात. ठीक आहे, आणि तुमचं पण किती पार्ट निघतील अशा पद्धतीने तुम्हाला समजून घेऊया. आणि ह्या पार्टमधून कुठल्या पार्टमध्ये मार्जिन किती घ्यायची आहे आपल्याला हे पण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे. व्यवस्थित समजून घ्या आणि वहीमध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने डायग्राम काढून घ्या. इथपर्यंत समजलं. आता पहा, हा कटोरी ब्लाऊजचा आपला पार्ट असतो. इथं आपण कापडाची दुहेरी घडी घातलेली असते, बरोबर ना. फ्रंट पार्टवरचा आणि खाली त्याच्या पाठीमागे बॅक पार्टचा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पार्ट काढून घेऊया. आता पहा, ह्याचा काय पॉईंट काय पार्ट निघत आहे ते. इथपर्यंत तुम्हाला समजलं. इथपर्यंत तर समजलं ना. ठीक आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, पहा, आपण सर्वजण सर्वांना घेऊन पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनीच आपल्या व्हिडिओला नक्की भरभरून प्रेम द्या आणि सर्व काही आपण शिकूया. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर कमेंट करून नक्की छान कमेंट करा आणि नक्की कमेंट करून आपल्याला कमेंटद्वारे छान आपल्याला प्रतिसाद द्या. आपण ह्याच्यानंतर पेपर कटिंग करणार आहोत. पेपर कटिंग ह्याच्यानंतर करणार आहोत. पहा, एक गोष्ट सांगते तुम्हाला. एका ताईंची कमेंट आली ती मला की ताई, आपण स्टिच केल्यानंतर पुढचा भाग आणि पार्ट आणि पाठीमागचा पार्ट म्हणजे बॅक पार्ट हा लहान मोठा असतो का? कसं काय असेल ताई? तुम्ही जर मार्जिन घेताना चुकत असाल किंवा स्टिच करताना तुम्ही कमी जास्त कापड जर घेतलं गेलं तुमच्याकडून तर पार्ट हा लहान मोठा होतो, अन्यथा लहान मोठा होत नाही. जो पार्ट जर लहान मोठा झाला तर कसं तुम्ही फिटिंग करणार, जॉईन करणार, बरोबर ना. दोन्ही पार्ट हा आपल्याला स्टिच केल्यानंतर समानच पाहिजे. त्यासाठी मार्जिन घेताना समानच घ्या आणि स्टिच करताना सुद्धा तुम्ही समानच अंतरावरती टिपा मारा. कमी जास्त अंतर घेऊन टिपा मारू नका, त्याच्यामुळे तुमचा पाठ हा कमी जास्त होणार. ठीक आहे, अशा पद्धतीने इथपर्यंत तर तुम्हाला समजलं ना. तुम्ही जर टिप मारताना कुठे पाव इंचावरती, कुठे अर्धा इंचावरती अशी जर तुम्ही टिप टाकून जॉईन केलं तर कसं काय आपला दोन्ही पण पार्ट समान येणार, बरोबर ना. ठीक आहे, आता पहा, इथं आपण हा पार्ट कसा काय कट होणार आहे, किती पार्ट निघणार आहेत ते समजून घेऊया. पहा, अशा पद्धतीने हे दुपायचा बॅक पार्ट आपल्याला ह्याच्या पाठीमागचा आपला निघणार आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, हा पाठीमागचा मुंडाचा हा आकार आहे. ठीक आहे, तो मुंड्याचा आकार आपल्याला असा कट केल्यानंतर अशा पद्धतीने आपला पार्ट इथं बॅक पार्ट तयार होत आहे. ठीक आहे, बॅक पार्ट ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिन किंवा स्टिचिंग वगैरे काही ॲड इथं आता करायचं आपल्याला नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता पहा, फ्रंट पार्टचा आपले इथून चालू झालेले आहेत. हा पार्ट आपला कशाचा आहे, हा पार्ट फ्रंट पार्टचा आहे. फ्रंट पार्टचे एकूण 3 पार्ट निघतात. ठीक आहे, कट केल्यानंतर 3 पार्ट निघतात. हा एक झाला, हा मुंड्याकडील पार्ट झाला. ठीक आहे, समजून घ्या, हा मुंड्याकडील पार्ट झाला. आता ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करायची असते का, तर ह्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायची असते. पहा, कुठे करायची असते. तुम्ही शिलाई मार्जिन ॲड केली नाही ह्याच्यामध्ये पेपर कटिंग, जेव्हा आपण पेपर कटिंग कापडावर ठेवतो तेव्हा शिलाई मार्जिन ह्याच्यावर ॲड करायची असते, फ्रंट पार्टच्या ह्या पार्टवरती. ठीक आहे, किती करायची पहा, इथून सरळ रेष पुढे घ्यायची पाव इंचावरती आणि पाव इंचावरती आपल्याला पॉईंट असे घ्यायचे आहेत. आणि हे पॉईंट व्यवस्थित पद्धतीने खालीसुद्धा पाव इंचाचं पॉईंट घेऊन व्यवस्थित अशा आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची असते. ठीक आहे, पाव इंचाचं इथून जिथपर्यंत आपण डॉट केलेत ना तिथपर्यंत पाव इंचाचं आपल्याला अंतर शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं असतं. ठीक आहे, इथपर्यंत तर समजलं. हा टिक केलेले हे पार्ट, हा एक पार्ट आपला झाला. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर आपण दुसरा पार्ट पाहणार आहोत. दुसरा पार्ट आपला
क्रॉसपट्टीचा आपण घेऊया. ठीक आहे, ही आपली क्रॉसपट्टी हे 2.5 ते 3.5 इंचाची असते. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने क्रॉसपट्टी आपण इथं काढून घेऊया. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने काढून घेतली. आता हा आपला दुसरा पार्ट झाला. ठीक आहे, फ्रंट पार्टचा आपला हा दुसरा पार्ट झालेला आहे. ठीक आहे, ह्याला आपण डॉट 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 मी देत आहे. इथं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिंग आपल्याला पाव इंचाची शिलाई मार्जिंग इथं आपल्याला ॲड करायची असते. पाव इंचाचं पॉईंट घ्या आणि अशा पद्धतीने पाव इंचावरती आपल्याला डॉट डॉट देऊन हे आपल्याला कटिंग इथून करायची असते. जिथं डॉट डॉट दिले तिथून कटिंग करायची आपल्याला असते. ठीक आहे, ही आपण क्रॉसपट्टी वाढवली. ठीक आहे, आता काय करायचं, आता आपली कटोरी राहिलेली आहे. पहा इथं कटोरीचा तिसरा पार्ट आपला निघत आहे. पहा अशा पद्धतीने कटोरी. आता कटोरी किती वाढवायची, कुठून वाढवायची ती व्यवस्थित पद्धतीने आता समजून तुम्ही घ्या. कटोरी मेन असते. जर कटोरी तुम्ही वाढवायला व्यवस्थित शिकला नाही, ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला व्यवस्थित शिकला नाही तर तुमची कटोरी चपटी बसणार, व्यवस्थित बसणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने. नाहीतर पुढचा भाग ब्लाऊज वगैरे ताटणार तुम्हाला. त्याच्यामुळे समजून घ्या. इथं सरळ दोन्हीचा पॉईंट काढायचा आणि खाली सरळ आपल्याला 1.5 इंचाचं खाली पॉईंट घ्यायचा असतो आणि इथून इकडे 1 इंचाचा 1.25 इंचाचा छाती जशी साईज आहे त्यानुसार पॉईंट घ्यायचे असतात. ते तुम्हाला पेपर कटिंग करताना सांगेल व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता इथून इथं पाव इंचाचा वरती घ्यायचा असतो पॉईंट. ठीक आहे, पाव इंचाचा, आणि तो पॉईंट आता आपल्याला ह्या खालच्या पॉईंटला आपल्याला जोडून घ्यायचा असतो. हा पॉईंट पण आपण थोडा पाव इंचावर पुढं घ्यायचा असतो आणि दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे असतात. हे दोन्ही पॉईंट पण आपल्याला जोडायचे असतात आणि हे दोन्ही पण पॉईंट आपल्याला जोडायचे असतात. इथून वरती पाव इंच घेतल्यावरती पहा खाली व्यवस्थित पद्धतीने आपण जॉईन करायला घ्यायचं असतं. इथपर्यंत तुम्हाला समजलं कटोरी कशी वाढवायची. ह्याच्यातून अजून टिप्स आणि ट्रिक्स व्यवस्थित कटोरी वाढवण्यासाठी येण्यासाठी मी तुम्हाला पेपर कटिंग करताना उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणारच आहे. उद्या आपण ह्याची पेपर कटिंग पाहणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडं पेपर कैची वगैरे आणि टेप वगैरे तुमच्याकडे असायला हवा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला तिसरा पार्ट देखील आपल्या कटोरीचा झालेला आहे. इथपर्यंत समजलं. म्हणजे हे दोन्ही 3 2 3 1 2 3 अशा पद्धतीने तिन्ही ह्याच्यात आपल्याला शिलाई मार्जिंग ॲड करायची असते. बॅक पार्टला शिलाई मार्जिंग ॲड करायची नसते. ठीक आहे, इथपर्यंत तर समजलं. पहा आता पुढे पाहूया. इथं मी डायग्राम काढून घेतलेला आहे. सुट्टे झाल्यावरती असे आपले पार्ट निघतील. ठीक आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घ्या. ठीक आहे, हे एकदा तुम्हाला समजलं ना, तुमची कटोरी ब्लाऊज कधीच चुकणार नाही, एवढी मात्र गॅरंटी मी तुम्हाला नक्की देते. ठीक आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये भरभरून उद्याचा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका. स्किप न करता व्यवस्थित पद्धतीने ते देखील डीपने स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगेल, जेणेकरून तुम्ही कटोरी कधीच विसरणार नाही. अशा पद्धतीने आपले 3 पार्ट आपल्या कटोरीचे निघत आहेत. हे तुम्हाला दिसत आहे 3 आणि फ्रंट बॅक पार्ट 1, तो मिळून 4था पार्ट. अशा पद्धतीने आपली कटोरीची कटिंग असणार आहे. ठीक आहे, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ पाहिला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याचे